जगभरात अनेक अजब-गजब प्रकरणं घडत असतात. यामध्ये आपल्याला विश्वासही बसणार नाही असे धक्कादायक सत्यही समोर येतात. त्यामुळे कधी काय घडेल हे आपण सांगू शकत नाही. बऱ्याचदा काही गोष्टींवर आपलं नियंत्रण नसतं. अशीच एक घटना सध्या लोकांचं लक्ष वेधून घेत आहे, ज्यामध्ये 73 वर्षीय महिलेच्या पोटात 35 वर्षाचं बाळ असल्याचं समोर आलंय. हे पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला. हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूया. डॉक्टरांकडे एक विचित्र प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणाविषयी त्यांनी सांगितलंय. हे प्रकरण अल्जेरियातून समोर आलंय. डेली स्टारच्या वृत्तानुसार येथील डॉक्टरांकडे एक विचित्र केस आली, परंतु ज्यामध्ये एका वृद्ध महिलेला पोटात दुखत होतं, परंतु तिला यामागचं कारण काय आहे याविषयी माहिती नव्हतं. तिची समस्या जेव्हा खूप वाढली तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली. त्यानंतर जे सत्य समोर आलं त्यामुळे डॉक्टर आणि महिला दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. ही घटना 2016 मध्ये घडली होती, जिथं एक महिला पोटदुखीची तक्रार करत हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती. महिलेचं नाव उघड करण्यात आलं नाही. तिला पोटाच्या खालच्या भागात दुखत होतं. त्यानंतर ती हेल्थ क्लिनिकमध्ये पोहोचली. इथे अल्ट्रासाऊंडमध्ये तिच्या पोटात एक मूल असल्याचं दिसून आलं, ज्याची तिला 35 वर्षापूर्वी गर्भधारणा झाली होती. 7 महिन्यानंतर बाळाचा नैसर्गिक विकास होऊ शकला नाही, पण तो पोटातच राहिला. त्यावेळी मुलाचे वजन 2 किलो होते आणि हळूहळू कॅल्सिफाईड होऊन दगड बनलाय. डॉक्टर किम यांच्या मते बाळाला कॅल्सिफाईड केल्यामुळे आई संसर्गापासून सुरक्षित राहते. धक्कादायक बाब म्हणजे गर्भात दगड बनलेल्या मुलामुळे इतक्या दिवसात महिलेला कोणतीही समस्या आली नाही. तिचं पोटही फुगलं नाही. दरम्यान हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय. सोशल मीडियावर या प्रकरणामुळे लोक थक्क झाले. अशा अनेक गोष्टी समोर येतात ज्याविषयी ऐकून विश्वासही बसत नाही.